गजानन पार्वती मोतीरामजी लवटे दर्यापूर अंजनगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। श्री विठ्ठल लंगे, श्री राजेश वानखडे आणि त्यानंतर श्री किशन वानखडे। मी राजेश विमल श्रीरामजी वानखडे 29 दिवसा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ। श्री किशन वानखेडे, श्री सुमित वानखेडे। मी प्रवीण श्रीमती पुष्पा वसंतराव तायडे अचलपूर 42 विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री आनंद तिडके, श्री प्रवीण दटके, श्री संजय दरेकर। मी उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर मोर्शी वरुळ मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ। श्री हेमंत रासने, श्री गजानन, श्री रवी राणा, त्यानंतर श्री प्रताप सरनाईक आणि त्यानंतर श्री दिलीपराव बनकर। मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। मी रवी सविता गंगाधर राणा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताच्या सर्वभाव एकात्मता खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन, भारतीय संविधाना उत्पन्न राखण्यास आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री प्रताप सरनाईक।